ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। विजेच्या तडाख्यात बैल ठार, शेती वाचवण्यासाठी शेतकरी महिला स्वतः बैलासोबत जुंपून मशागत। देवणी तालुक्यातील बोंबडी येथे दिनांक 5 जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। झाडे उन्मळून पडली, जनजीवन विस्कळीत झाले। याच नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बोंबडी येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाला बसला। अवकाळी पावसादरम्यान त्यांच्या गोठ्यावर वीज कोसळून बैलजोडीतील एक बैल जागीच ठार झाला। दुसरा बैल दावणी तोडून पडून गेल्याने त्याचा जीव वाचला। मात्र बैलजोडीतील एक बैल दगावल्याने गायकवाड कुटुंबासमोर शेतीच्या मशागतीचे मोठे संकट उभे राहिले आहे। काशीनाथ गायकवाड यांनी बटईने शेती करण्यासाठी व्याजाने पैसे काढून बैलजोडी खरेदी केली होती। निसर्गाच्या या अवकृपेने त्यांची मेहनत आणि आशा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या। दुसरा बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नसल्याने खरीप हंगामाची तयारीही अडचणीत आली आहे। ट्रॅक्टरच्या मशागतीचे वाढलेले दर परवडत नसल्याने गायकवाड कुटुंबाने हतबल होऊन वेदनादायी निर्णय घेतलाय। घरातील शेतकरी महिला हौसाबाई गायकवाड या स्वतः बैलासोबत जुंपून शेताची मशागत करत आहेत। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि पेरणीचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून त्या बैलाच्या खांद्याला खांदा लावून राबत आहेत। त्यांच्या या संघर्षमय चित्राने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत। गायकवाड दाम्पत्याने 4 मुली आणि 2 मुलांच्या जबाबदाऱ्या मोलमजुरी करून पार पाडल्या आहेत। दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणे आणि बटईने शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। अशा परिस्थितीत पशुधनाचे झालेले नुकसान त्यांच्यासाठी मोठा आर्थिक आणि मानसिक आघात ठरला आहे। या शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची शासनाने तातडीने दखल घेऊन गोठ्याच्या नुकसानीची तसेच विजेच्या तडाख्यात मृत झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तसेच या कुटुंबाला नवीन बैल खरेदीसाठी विशेष आर्थिक मदत देऊन त्यांच्या शेतीला आधार द्यावा अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाचा संघर्ष आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वेदनेचे जिवंत वास्तव अधोरेखित करत आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी। काशीनाथ पुंडलिक गायकवाड, बोंबळे, बुजुर्ग, तालुका देवणी, जिल्हा लातूर इथले आम्ही बैल घेतलो होतो। हे कामासाठी घेतलो होतो, पाटाचं शेत केलेलं आहे त्याच्याबद्दल घेतलो होतो। यादी काढून घेतलो होतो। एक बैल शुक्रवारी 4च्या सुमारात पाऊस वारं सुटलं, त्याच्यामुळे बैल शेडमध्ये बांधलो होतो। जेव्हा गेलो होतो, जेवून याच्या कोणा बैल मरून पडला वीज पडून। शेतात काम करण्यासाठी बैल नाही माझ्याकडे, नाही खायला जेवारी नाही, काही कोणचीच मदत नाही मला। हे आधी काढून घेतलेलं हे बी गेलं, ती बी गेलं, सगळं काहीच नाही शिल्लक, काही बी उरलेलं नाही माझ्याकडे। पैसेच घ्यायला काहीच नाही आता। आता ह्याला जोडी कशी घेऊ, हे काही कसं घ्यावं का नाही आता, काही सुधारणा गेली आम्हाला। पैसा तर नाहीच, काहीच नाही, हे माघारीच भेटलं नाही। आता ह्याला जोडी कसलं याजी काढून पैसे आणले ते बैल 2 जोडी केलते, तर हेच पडून शुक्रवारी नेलं। आता कसं करावं का